वरण आहे ना त्याच्यावर थोडंसं तूप घालायचं. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394. आणि श्रावण महिना चालू झालेला आहे, 5-6 दिवस झालेले आहेत. आणि आज मी तुम्हाला कांदा लसूण विरहित अशी मस्त व्हेज थाली बनवून दाखवणार आहे, सात्विक अशी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आम्ही आज कांदा लसूण विरहित थाली बनवणार ना, त्याच्यात वरण येणार, भात येणार, व्हेज हंडी बनवणार मी मिक्स भाजी घालून, नंतर दोडक्याची भाजी बनवणार, कोशिंबीर बनवणार बीटाची, बासुंदी आणि पुरी बनवणार, लोणचं पापड. चला तर पहिल्यांदा आम्ही व्हेज हंडी बनवूया. ह्या बाजूला आम्ही भाताला आंधण ठेवलेलं आहे गरम व्हायला, आणि इकडे मी आता व्हेज हंडी बनवणार ना, त्यासाठी पहिल्यांदा तेल घालते. चुलीवर कढईत तेल तापत ठेवलं, त्याच्यात आम्ही काजूगर परतून घेऊया. काजूगर आता 2 मिनिटं परतलेले आहेत. आता आम्ही ते तेल काढून घेऊया. आता आम्ही पनीर फ्राय करून घेऊया. पनीर आमचं फ्राय झालेलं आहे, ते आता आम्ही काढून घेऊया. व्हेज हंडी बनवण्यासाठी आम्ही भाज्या घेतलेल्या आहेत. फरसबी घेतलेले आहे लांब तुकडे करून, सिमला मिरचीचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, गाजराचे उभे तुकडे करून घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेला आहे आणि मटार घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही भाज्या टाकू शकता. आता हे आम्ही सर्व फ्राय करून घेऊया. त्याच्यात थोडं मीठ टाकूया. अशा प्रकारे सर्व भाज्या आम्ही फ्राय करून घेऊया. अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत पाकळ्या करून, आणि त्याच्यात नारळाचं दूध काढलेलं आहे, ते मी घालून मिक्सरमध्ये वाटून घेणार. चुलीवर मातीचं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालूया. त्याच्यात 2 चमचे तूप घालूया. आम्ही व्हेज हंडी बनवणार. आता तेल आणि तूप तापेपर्यंत आम्ही इकडे तांदूळ धुतलेले आहेत, ते आदण पण तापलेलं आहे, त्याच्यात तांदूळ घालूया. त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया. तेल आणि तूप तापलेलं आहे, त्याच्यात खडे मसाले घालूया. दालचिनी, लवंग, सुगंधित वेलची, तमालपत्र आणि जिरं. 2 टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली ती ओतूया. त्याच्यात नारळाचं दूध आणि काजूची पेस्ट घालूया. 5 मिनिटं व्यवस्थित परतलेलं आहे. त्याच्यात हळद टाकूया अर्धा चमचा, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे बेडगी मिरचीचा मसाला आणि 1 चमचा धणे पावडर. सर्व भाज्या अशा ॲड करूया. त्याच्यात पनीर घालूया. त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया. पहिल्यांदा आम्ही भाज्यात मीठ घातलेलं, आता जरासं टाकूया. त्याच्यात आम्ही अर्धी वाटी पाणी घालूया. आणि व्यवस्थित असं परतून 5 मिनिटं झाकून ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहे. आता आम्ही असं परतून घेऊया. मस्त आमची व्हेज हंडी तयार झालेली आहे. कलर बघा छान आलेला आहे. त्याच्यात आम्ही आता कसुरी मेथी घालूया. दुधावरची साय घालूया. काजूचे तळलेले काप घालूया. आणि ओली कोथिंबीर घालूया. आणि पुन्हा 5 मिनिटं एक उकळी काढूया. व्हेज हंडी आमची मस्त तयार झालेली आहे. आता ती आम्ही उतरून घेऊया. कलर पण छान आलेला आहे बघा. चुलीवर आम्ही एका पातेल्यात 1 लिटर दूध घातलेलं आहे, आणि आता आम्हाला बासुंदी बनवायची आहे. आणि आता सतत दूध असं ढवळत राहूया. इकडे आमचा भात पण झालेला आहे, तो आता आम्ही वाळून घेऊया. आता भात उतरलेला आहे. आता आम्ही वरण बनवूया. तुरीची डाळ 1 वाटी मी अर्धा तास भिजत ठेवलेली, ती आता पाण्यात घालूया. त्याच्यात 1 चमचा तेल घालूया. मग डाळ मऊसूत शिजते. अर्धा चमचा हिंग घालूया.
पाव चमचा हळद घालूया. 1 लिटर दुधाचं निम्म दूध झालेलं आहे. आता त्याच्यात आम्ही हे केशराचं दूध ओतूया. त्याच्यात ड्रायफ्रूट घालूया, काजू आणि बदाम. अर्धा चमचा तूप घालूया. त्याच्यात अर्धी वाटी साखर घालूया. आणि वेलची जायफळाची पूड घालूया. मस्त अशी आमची बासुंदी झालेली आहे. थंड झाल्यावर अजून जाड होणार ती. आता आम्ही ती उतरून घेऊया. चुलीवर आम्ही पातेलं ठेवलं आहे. आम्ही दोडग्याची भाजी बनवूया. 1 चमचा तेल घालूया. त्याच्यात मोहरी अर्धा चमचा आणि जिरं घालूया. जिरं आणि मोहरी तडतडलेली आहे. त्याच्यात आम्ही मिरच्या घालूया. त्याच्यात दोडगी ही लांबड असे तुकडे करून ठेवले आहेत ते घालूया. मुगाची डाळ ठेवलेली आहे पाव वाटी भिजवून ती घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आणि परतून 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. आता आम्ही सोलकढी बनवून घेऊया. नारळाचं दूध घेतलेलं आहे 4 वाट्या. त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया. कोकम आगळ घालूया. कोथिंबीर घालूया. मिरचीचे तुकडे घालूया बारीक करून. आणि थोडा हिंग घालूया चिमूटभर. मस्त आमची सोलकढी तयार झालेली आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. दोडगी पण आमची व्यवस्थित शिजलेली आहे. आणि दोडग्याला स्वतःचं पाणी झालेलं आहे. आम्ही पाणी वगैरे घातलेलं नव्हतं. आणि मुगाची डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे. आता त्याच्यात आम्ही खोबरं घालूया. आणि उतरून घेऊया. चुलीवर एक फोडणी पात्र ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. पुऱ्या बनवण्यासाठी फॉर्च्यूनचा आटा घेतलेला आहे. तो 2 वाटी घेणार मी. त्याच्यात पाव वाटी रवा घालणार. चवीनुसार मीठ घालणार. त्याच्यात कडकडीत तेलाचं मोहन घालणार. मग आमच्या पुऱ्या खुसखुशीत होणार. पहिल्यांदा चमच्याने असे ढवळून घेऊया. व्यवस्थित असं तेल पिठात मिसळलेलं आहे. आता त्याच्यात आम्ही पाणी घालून मळून घेऊया. पीठ आमचं व्यवस्थित मळून झालेलं आहे. 20 मिनिटांसाठी आम्ही झाकून ठेवूया. केळी घेतलेली आहेत ती आम्ही तासून घेऊया. त्याची आम्ही कापं बनवूया. एकदम जाड नाही एकदम पातळ नाही अशी कापं बनवायची. पाण्यात टाकायची. पीठ घेतलेलं आहे. आम्हाला कोशिंबीर बनवायची आहे म्हणून पहिल्यांदा आम्ही एक बीट असं तासून घेऊया. फोडणी पात्रात अर्धा चमचा तूप घालूया. साजूक तूप. तूप आमचं गरम झालं. त्याच्यात आम्ही पाव चमचा मोहरी घालूया. पाव चमचा जिरं घालूया. आणि पाव चमचा हिंग घालूया. 2 मिनिटं अशी तुपात अशी फोडणी तळून घेऊया. डाळ आमची मऊसूद अशी शिजलेली आहे. घोटून घ्यायची वगैरे गरज नाही. आणि त्याच्यात आम्ही एक गुळाचा खडा घालूया. फोडणी पण आमची खमंग झालेली आहे. आणि आता त्याच्यात आम्ही फोडणी घालूया. आणि झाकून ठेवूया. आमचं वरण तयार झालेलं आहे. 1 चमचा फोडणी पात्रात तेल घालूया. तेल जरा तापू देतो.
पीठ आमचा किसून झालेला आहे. आता खलबत्त्या मिरच्या ठेचून घालूया. ठेचलेली मिरची सॅलड मध्ये घालूया. शेंगदाणे भाजून त्याचा कूड बनवलेला आहे तो घालूया. ओली कोथिंबीर घालूया. चवीनुसार मीठ घालूया. चुलीवर फोडणी पात्र ठेवलं त्याच्यात जिरा घालूया आणि हिंग घालूया चिमूटभर. त्याच्यात थोडं खोबरं घालूया आणि फोडणी ओतूया आणि झाकून ठेवूया. आता आम्ही पुऱ्या लाटून घेऊया. अशा प्रकारे सर्व पुऱ्या आम्ही फ्राय करून घेऊया. सर्व पुऱ्या आमच्या फ्राय करून झालेल्या आहेत. सर्व काप पाण्यातून काढलेली आहे. त्यांना थोडं मीठ लावूया. पाव चमचा हळद घालूया. 1 चमचा लाल तिखट घालूया आणि अर्धा लिंबू घालूया. मस्त हाताने असं कापानं चुळून घेऊया. मीठ, मसाला, हळद. चुलीवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे. त्याच्यावर 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता ही कापं आम्ही रव्यात अशी घोळून फ्राय करायला घालूया. आता आम्ही कापं परतून घेऊया. कापं आमची व्यवस्थित झालेली आहे. ती आता आम्ही काढून घेऊया. व्हेज हंडी पण आमची एकदम चमचमीत झालेली आहे. ही बघा सोलकढी वाढलेली आहे. इकडे बासुंदी वाढलेली आहे. इकडे पुऱ्या घातलेल्या आहेत हे बघा. आणि आता वरण वाढून घेऊया. मस्त असं वरण वाढलेलं आहे. इकडे कापं घालूया. बघा मस्त अशी आमची थाली रेडी झालेली आहे. कांदा लसूण विरहित आणि वरण घातलेलं आहे ना, त्याच्यावर थोडंसं तूप घालायचं. कोशिंबीर पण आमची बिटाची छान झालेली आहे. ती पण आम्ही वाढून घेऊया. बघा मस्त आमची श्रावण व्हेज थाली झालेली आहे. कांदा लसूण विरहित. हे बघा आज मी मस्त अशी व्हेज कांदा लसूण विरहित अशी व्हेज थाली, श्रावण थाली बनवलेली आहे. कशी वाटली? मस्त झाली ना? आणि हे मी सगळं घरच्या साहित्यात बनवलेलं आहे. हे बघा सर्व भाज्या आपल्याला पाहिजे त्या आवडीच्या भाज्या घालायच्या आणि अशी व्हेज हंडी बनवायची. कोकम आगळ घालून सोलकढी बनवायची. 1 लिटर दूध आणायचं, अर्धा लिटर आटवायचं ते आणि नंतर त्याच्यात काजू पिस्ता बदाम पाहिजे ते घालायचं. थोडी वेलची घालायची आणि बासुंदी बनवायची. आणि बीटापासून हिरवी मुलं खात नाहीत. ही बीटापासून कोशिंबीर केलेली आवडीने खातील. आणि ही केळ्याची कापं बनवलेली आहेत आणि दोडक्याची भाजी बनवलेली आहे हिरवी मिरची घालून. आणि या पुऱ्या बनवलेल्या आहेत मी. आणि वरण बनवलेलं आहे आणि भात बनवलेला आहे. कशी वाटली आजची थाली? हे वरण आहे ना, त्याच्यावर थोडंसं तूप घालायचं आणि लिंबू पिळायचं आणि मस्त जेवायचं. पुऱ्या पण एकदम छान झालेल्या आहेत. हे बघा या खायला. एकदम व्हेज हंडी चमचमीत झालेली आहे. आता ही पुरी मी भाजी बरोबर खाऊन दाखवते. भाजी पण आमची छान झालेली आहे. आणि आता मी बासुंदी पुरी खाऊन दाखवते. बासुंदी पण एकदम आमची अप्रतिम झालेली आहे. आता जरा पिऊन दाखवते.
आणि आता वरण भात जेवून दाखवते. एकदमच वरण पण छान झालेलं आहे आणि केळीची कापं पण छान झालेली आहे. बघा आणि त्याच्यावर थोडं लोणचं लावायचं, थोडी कोशिंबीर खायची. आणि आजची आमची श्रावण थाली कशी झाली कांदा लसूण विरहित नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.